आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. काय प्रतिक्रिया? आम्ही स्वर्गीय संजय उर्फ बाळासाहेब शिंदे स्मृती प्रतिष्ठानतर्फे सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं स्वागत केलं. हे उमेदवार असे आहेत म्हणजे जे प्रत्येक कोणते तुम्ही अर्ध्या रात्री 12ला जरी त्यांना तुम्ही बोलवलं कोणत्याही कामाला तर ते प्रत्येक हाकेला धावून येणारे माणसं आहेत. म्हणून आम्ही त्यांचा मनस्वी सत्कार ठेवला होता. पूर्ण जेवढे 5 होते तसं निवडून आलेले सर्वच जण हे शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि प्रत्येक जण कामाची जाण ठेवून निवडून आलेला आहे. ते स्वर्गीय संजय उर्फ बाळासाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने जे आमचा आज सर्वांचा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य यांचा निवडून आल्याबद्दल जे सत्कार केला, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला जे इथं बोलून आमच्यासाठी वेळ देऊन आमचा जे मान सन्मान केला त्याबद्दल सर्व खानापूर वासियांचे आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. अत्यंत सुंदर असं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम तर आज सर्वांना येणाऱ्या आता 19 तारखेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय संजय उर्फ बाळासाहेब शिंदे स्मृती प्रतिष्ठानतर्फे नवनिर्वाचित नगरसेवक, महापौर आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या सत्कारासाठी होता. यांचा सत्कार करण्याचा उद्देश म्हणजे की बाबा हे माणसं जे तळागाळातून वर आलेले आहेत, प्रत्येक माणूस, आम्ही ज्यांचा सत्कार केला हा प्रत्येक माणूस ग्राउंड लेवलवरून मोठा झालेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये शेतकऱ्यांची प्रश्न असो, स्वच्छतेबाबत असो, सर्व गोष्टींचं यांना जाण आहे. म्हणून ह्या 5 जणांचा सत्कार करण्याचा आम्हाला मनातून इच्छा झाली आणि त्याबद्दल आम्ही यांचा सत्कार केला सर्वांचा. काय प्रतिक्रिया तुमच्या? माझी प्रतिक्रिया अशी आहे की कैलासवासी बाळासाहेब प्रतिष्ठानातर्फे जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. पण त्यांनी सत्कार नाही करायला पाहिजे, ते आम्ही करायला पाहिजे. कारण ते माझ्या मागे सावलीसारखे उभं राहिले आणि प्रभाग इतका मोठा असल्यामुळं मला टाइम नव्हता प्रभागात हिंडायला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असं त्या प्रतिष्ठान की तुम्ही इथं गावात हिंडू नका, आम्ही आमचं गाव पाहतो. त्यांनी मला पूर्ण प्रभागात तिकडे मोकळी केली आणि त्यांनी भरघोस मतांनी निवडून आणलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्व मित्रपरिवारांचे आभार मानतो. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मंचावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे व तसेच इथे जमलेले सर्व खानापूर येथील रहिवासी, आज 4 दिवस झाले उपमहापौर पदाची निवडणूक होत व त्यानंतर आम्हाला इथे खानापूर येथे स्वागतासाठी आपण सर्वांनी बोलवलं. त्याबद्दल आपलं पहिल्यांदा सर्वात पहिल्यांचा धन्यवाद मानतो. या सत्कारासाठी आम्हाला सर्वांना जरी भेटे वेगवेगळे बांधले तरी पण काम आम्ही पण एकत्र राहूनच करणार आहोत. कारण की आमचा विकासाचा विषय आहे. आमचा विकासाचा जो प्लॅन आहे तो परभणी शहरासाठी कुठेतरी सुसूत्रित करण्याचा प्रयत्न आमचा इथं राहणार आहे. आम्ही जरी कोणत्याही पक्षात असलो तरी पण काम मात्र आम्ही नेहमी एक राहूनच करणार आहोत. आणि ज्या पद्धतीने आम्हाला बोलवतात, त्या ठिकाणी आमचा सत्कार करतात, सन्मान करतात, तर आम्ही त्यावेळेस कुठं दुजाभाव करत नाही. तर विकास करण्यासाठी आणि पुन्हा अजून आमच्यासोबत विकास आलेलाच आहे. त्याच्यामुळे तो काय विषय नाही. नक्कीच आम्ही खानापूरचा राहू द्या, विकास कुठेही राहू द्या, कुठे कमी असेल तर तरी आम्हाला तुम्ही निश्चितपणे मला किंवा आमच्या तरुण सगळे सहकारी आहेत त्यांना सुद्धा सांगितलं तरी तुम्ही आम्हाला सांगा. पण तुमचा निरोप फक्त आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, एवढंच तुम्ही एवढं काम करायचं. कारण की काय होतं की लोक म्हणतात की बाबा यांनी काही केलं नाही. अरे बाबा केलं तर नाही केलं, तू आला का कधी बोललास का आम्हाला की बाबा ही अडचण आहे, हे रस्ता राहिला, ही नाली राहिली, कधी बोललात का? ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस आम्ही काहीतरी करूच ना. तुम्ही बोलणारच नाहीत आणि 5 वर्षानंतर म्हणतात अरे यार तुम्ही आलात, 5 वर्ष कुठं होतात, कृष्णाचं पार आहे. आणि त्यावेळेस समोर आल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतात की 5 वर्ष कुठं होतात. बाबा तुम्ही फोन करा आणि तुमच्या तिथे हजर राहून रात्रंदिवस. कारण की जनतेने आम्हाला याच्यासाठी निवडून दिलं की त्यांच्या घरातला आम्ही एक उमेदवार आहोत, एक व्यक्ती आहे
आणि त्या व्यक्तीचं काम काय असतं की 24 तास त्या घरासाठी सेवा देणं हे काम त्याचं असतं. तर मला एक नेहमीच सांगतो की फक्त आमच्यापर्यंत तुमचा कुठलाही मेसेज असो, कुठलंही काम असो ते आमच्यापर्यंत कळू द्या. आणि इथे तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय बाळासाहेब शिंदे, संजय उर्फ बाळासाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजक आमच्या सर्वांच्या आपले परभणीचे लाडके उपमहापौर असतील, आमचे मित्र गणेश भैया देशमुख, आमचे दुसरे मित्र असतील जिजा भाऊ थोरात, आमचा भाऊ असतात विकास राजापुरे, आमचे दुसरे मित्र असतील रुपेश शिंदे, आमच्या सर्वांना निवडून जे घवघवीत यश दिले याबद्दल आपण जो सन्मान केला आहे हा सन्मान खरोखर म्हणजे एक अविस्मरणीय आहे. की आज आपले वारकरी संप्रदायाचे भूषण या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब दादा मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनी आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केलेलं आहे. दादांनी आम्हाला जिथंही कुठं असतं जिथंही आमच्या चुका असतील त्या सुधारायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या प्रतिष्ठानाच्या वतीने हा सत्कार आयोजित केला आहे ते एक माझं गुरुघर होतं असं म्हणायला निश्चितच हरकत नाही. कारण बाळासाहेब माझे मित्रच नव्हते तर एक माझे राजकीय गुरु असल्यासारखे होते. एक जिव्हाळ्याचा संबंध. दिवसात आम्ही इथं खानापूर फाटा येते दिवसातून 4 तास किंवा ते माझ्याकडे 4 तास असायचे दिवसातून. आज असं कुठल्याही पद्धतीने वाटत नाही की ते गेलेत म्हणून. आज जसं विकासनं सांगितलं की ही एक कौटुंबिक आमचा संबंध आहे गणेश भैया इथं खानापूरवासी अशी आणि दादाच्या कुटुंबियाशी. नामदेवराव दादा आहेत आमचे म्हणजे ह्याचे सगळ्यांचे आजोबा, एकनाथरावचे वडील, यांच्या कुटुंबाशी जे काही जिव्हाळ्याचा संबंध आहे ती आज ही 3री पिढी आहे. 3री पिढीच्या हस्ते आम्हाला सत्कार स्वीकारायला लावला हा खरोखरच आमचा एक सन्मान आहे. आज सत्काराला उत्तर देताना आम्ही सांगू इच्छितो की यापैकी बरीचशी मंडळी माझ्या प्रचारात कंप्लीट सक्रिय होती. प्रत्येक ठिकाणी मी न सांगता ते त्या ठिकाणी गावोगावी जाऊन माझ्या प्रचार, कारण हे शिंदे मोहितेचे सगळे नाते दसाडी, अंगलगाव, पोरवड, मासोना या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आहेत. हे थोरात कंपनी आहे इथली, यांची प्रत्येक घरोघरी दैठण्यामध्ये माळी समाजाची नातं आहे. म्हणजे इथली एक कौटुंबिक नाळ आमची एवढी चांगली जुळलेली आहे. आणि हे असा मित्रपरिवार आहे, असा मित्रपरिवार शोधूनही सापडत नाही. म्हणून या सर्व मित्रमंडळीचे जेवढे काही कौतुक करावं तेवढे कमी आहे. गणेश भैया हा भाग काही ग्रामीण भागाशी टच आहे. ग्रामीण भागातल्या समस्या आम्ही सोडवायच्या आहे ते निश्चितच काम करू. पण शहरी भागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही सर्वांनी सोडवायचं आणि यांच्या हाकेला हो म्हणायचं काम या ठिकाणी आपण करायचे. निश्चितच आपण यांचे 5 वर्ष बांधिलकी यांचे सेवक म्हणून आपण या ठिकाणी काम करू. एवढेच या ठिकाणी तुमच्या सत्काराला ग्वाही देतो आणि तुमचा एक कुटुंबाचा सदस्य, कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक आश्वस्त करतो की कुठल्याही काही अडचण असेल तर हे सर्व सन्माननीय मंडळी आहेत. तुम्ही एक शब्द टाका, आम्ही तुमच्या शब्दाला हाकेला होय म्हणून असं उत्तर देऊ. एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानापूर फाटा येथे मोठ्या प्रमाणात सर्व उपस्थित तरुण नागरिक, वडीलधारी मंडळी यांनी आमच्या या ठिकाणी फार मोठ्या सन्मान केला. त्याबद्दल प्रथमतः मी सगळ्यांचेच आभार मानतो. एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो, साधारणतः ही 3री पिढी असेल की सोहमच्या रूपात शिवाजी भाऊच्या अबुलभाई इथं नाही. 3री पिढी असेल की इथं सगळेच गणेशराव असतील, सगळेच इथं जीव लावतील. आजोबाब असतील, बाळासाहेब वारले आज इथं नाही, खऱ्या अर्थानं ते असायला पाहिजे होते. मला तर 2-3 शिव्या देऊनच बोलले असते. फार सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. खानापूर, विशेष करून खानापूर प्रत्येकच जण. येणारा काळ सगळ्यांसाठीच आणि सर्वच लोकांचे प्रश्न सोडू. गणेश भाऊ असतील, आमचे उपमहापौर असतील, थोरात साहेब, मी असेल, सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. स्वर्गवासी बाळासाहेब शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं जो सन्मान करण्यात आला त्यानिमित्त सर्वजण नागरिकांना खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो सर्वांचे.